रामकृष्ण हरी माऊली। आज शनिवार दिनांक 2 ऑगस्ट। हा जो भीमा नदीचा फ्लो बघतोय आपण, इंद्रायणी, मुळा मुठा, पुण्याहून येणारी नदी आहे ही आणि पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर वडगाव रसाई या ठिकाणचा हा पाण्याचा फ्लो 2 दिवस झाले पाणी परत वाढलंय। आता हे पाणी जातंय सगळं आपल्या उजनी धरणामध्ये। उजनी धरण 2 दिवसामध्ये 100% फुल भरणार आहे, तुम्हाला सांगतो एवढा फ्लो आहे हा। आणि त्याचं कारण म्हणजे पुण्यातील मावळ जे सह्याद्रीचा आपले पर्वत रांगे त्या ठिकाणी भयंकर पाऊस चालू आहे आता, आणि त्या पावसामुळे हे पाणी पावसाचं परत आलेलं आहे। भरपूर मोठा फ्लो आहे आणि 2 दिवसात उजनी जर 100% भरलं, ह्या वर्षीची चिंता तर मिटली आपली, तो विषय नाही। पण हे पाणी नंतर उजनीतून सोडावं लागणार आहे कर्नाटकला, आलमट्टी धरणामध्ये। तर आता जे सरकार आहे, मायबाप सरकार, त्यांना हात जोडून विनंती आहे की हे पाणी उजनीत वाढल्यानंतर आपले जे कॅनॉल असतील किंवा शेततळी असतील, त्याच्यानंतर काही ड्राय बाग आहे, आता ह्या पाण्याचा वापर सोलापूर जिल्हा टोटल आणि नगरचा काही भाग ह्यो म्हणजे त्यात शेतकऱ्याला पिकाला पाणी उपलब्ध होईल। पण हे जर अशा प्रकारे जर सोडलं तर 100% तुम्हाला सांगतो पाण्याची भूजल पातळी आहे ना, ती वाढायला मदत होईल। दुष्काळी भागामध्ये पाणी कसं जाता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे सरकारने, आणि त्याचा विचार करतील ते। कारण काय होतं, 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर विधानसभेची इलेक्शन आहेत, नवीन मुख्यमंत्री होईल किंवा आहे ते होईल, काय होईल ते होईल। पण शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने हे पाणी कर्नाटकमध्ये कमीत कमी वाहून न जाता हे पाणी जर कॅनॉलच्या माध्यमातून सगळीकडे फिरवलं तर त्याचा फायदा 100% आपल्या शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही। त्या बाजूचे पुलाची दुसऱ्या बाजूने पाहू आपण, आता हे पहिल्या पुरामध्ये सगळं लोखंडी अंगल वगैरे सगळं वाहून गेलेलं आहे। पाणी बघू शकता तुम्ही, अगदी काठोकाठ भरून। आणि हा जो विसर्ग आहे हा 40,000 क्युसेक्सचा असला पाहिजे माझ्या मते नदीच्या पातळीवरून, कारण पूर्ण दुथडीवरून अजून नदीचं पात्र सोडलेलं नाही पाण्याने, पण पात्र सोडायला फक्त 2 फूट 2 फूट तेवढं राहिलंय। अथांग असं पाणी वाहतंय। या बाजूला बघू आपण, आणि हे जे मंदिर पाहताय आपण, श्री रासाई देवीचं मंदिर आहे। हे आतलं मंदिर जे होतं पुरातन, त्याच्यावर आपलं कॉलम टाकून नवीन मंदिर हे वर बनवलेलं आहे। हे वरचं मंदिर आहे, पण आतमध्ये 12 फुटाचं 11 फुटाचं जे मंदिर आहे ते पूर्ण बुडवलेलं आहे। आता मेन मंदिर आहे ते बुडवलेलं आहे आणि वरचं मंदिर राहिलेलं आहे फक्त, असा विषय आहे। त्याच्यानंतर इथं जी वडगाव रासायची स्मशानभूमी आहे, तिला पूर्ण पाणी लागलेलं आहे तिथं, अजून वर नाही चढलेलं, पण ही स्मशानभूमी पाणी लागलेलं आहे वडगाव रासायच्या। आणि हा जो पाण्याचा फ्लो आहे ना, आपण बघू शकतो, हे पाणी जर शेततळी किंवा शासनाची काही तळी आहेत ही भरून घेतली आणि कॅनलला जर सोडून दिलं तर हे जमिनीमध्ये ते पाणी मुरण्यात मदत होईल। आणि बराच क्षेत्र आपल्या महाराष्ट्रातला 8 भाग आहे, ते 4 महिने उन्हाळ्याला पाणी नसतं, तेव्हा हे पाणी तिथं जर सोडण्याचा प्रयत्न केला किंवा बोरवेलमध्ये जर सोडण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांनी पाणी आल्यानंतर भरपूर, तर याचं भूजल पातळी जी आहे आपली विहिरींची पातळी वाढल्याला मदत होईल आणि उन्हाळ्याला आपल्याला जनावरांना ह्याला त्याला उपयुक्त साठा तयार होईल। हे अँगल टिकलेले आहेत मोठ्या पुरात। नजर मावत नाही तिथपर्यंत मी तुम्हाला सांगतो, समुद्रासारखं फक्त पाणी हे भीमा नदीचं पात्र आहे। आणि याच्यात अनेक नद्या समाविष्ट होतात, इंद्रायणी आहे, मुळा मुठा आहे, काष्टी या ठिकाणी जाऊन तांदळीत गोड नदी आहे। आणि हे पात्र आत्ता एक 5-10 किलोमीटर पास केलं पाणी की डायरेक्ट उजनीचा
फुगारा चालू होतो त्या ठिकाणी जाणार आहे. लाकडं मोठी गुंतलेली तिथं. पण बघा फक्त ही कड जी आहे आपली पात्राची फक्त 2 फूट शिल्लक आहे पाणी लागायला. इतकं दुथडी भरून हे पात्र वाहत आहे. ह्या पाण्याचा वापर जर अशा पद्धतीने करता आला ना तर शेतकऱ्याचं सुखी होईल, समाधानी होईल. आणि शेतकरी सुखी तरच सगळे सुखी आहेत, ध्यानात ठेवा. नाही तर लय अवघड आहे. कमीत कमी इथं तरी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आणि हे न करता शासनाने प्रशासनाने त्या कामात शेतकऱ्याला सहकार्य करावं अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही आपल्याला. पात्र रामकृष्ण हरी माऊली.